सद्ग्रस्त आला, डोळे चांगले, स्पष्ट आहे, स्पष्ट चांगले डोळे, पण दिसतच नाही. म्हणलं काय त्रास, काय झाला? आता सांगू नये या गोष्टी द्या हो. मित्र होते दोन्ही, काहीतरी भांडणं झाले. असे मित्र करू नका. मी साधूची मैत्री चोखट, ओळख आहे ती जुना. लक्ष देऊन ऐका तरुण मंडळींनी, तरुणांनी, सर्वांनी. मी तुमच्यातलंच सांगतो, दुसरं काही नाही. काहीतरी कशाहून तरी झाले कमी जास्त, आणि त्याला विषारी दारू पाडली गेली. त्या दारू पाडल्यामुळं त्याचे चांगले डोळे आहे, पण त्याला दिसत नाही. डॉक्टरनं खूप पैसे खर्च केले. डॉक्टरनं सांगितलं की तुमच्या ज्या केसासारख्या नसा आहेत, ज्याचा रक्तपुरवठा तुमच्या बुबुळातून असणाऱ्या मधल्या ती लेन्स आहे, त्याला ते लेन्स टाकतात ना, मोतीबिंदू म्हणतात त्याला, त्या मोतीबिंदूपर्यंत पोहोचत नाही. कशामुळं? अल्कोहोलचं प्रमाणामध्ये जास्त आहे आणि त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त झालं, म्हणून तुमच्या त्या नसा सुकून गेल्या. कार्बन कसं आहे? दारू लहानपणी आम्ही पाहिलं, मागच्या भिल्ल समाजाचे लोक ते दारू पाडायचे, ते बॅटरीचे मसाले होते ना, ते कुटून त्याच्यामध्ये टाकायचे, त्याच्यामध्ये कार्बन आहे. आता हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून समजून सांगायचं आहे, तर त्या कार्बनमुळं तुमच्या डोळ्याच्या नसा बंद झाल्या. केसापेक्षाही बारीक डोळ्यामध्ये, दातामध्ये सुद्धा रक्तप्रवाह आहे. आम्ही दात बसवलं तेव्हा पाहिलं की डॉक्टरनं ते काय म्हणतात त्याला, एक्सरे काढला. इतक्या बारीक नस आहे त्या, आपण आपल्याला ठणक लागतो ना, ते दात घसून घसून गेले की त्या नसाला ते लागलं, पाणी म्हणा, थंड म्हणा, गोड म्हणा, तर मग ठणका बसतो. किती संशोधन आहे महाराज, काय सांगू तुम्हाला. म्हणून द्या हो, दारू पिणं तर शास्त्रानं तर मग आपापमध्ये एक सांगितलं आहे, मदिरापान, मातृवन, सुरापान, ब्रह्महत्या, महापातक. जरी नका महापातक म्हणू, जीवनासाठी किती घातक आहे, किती घातक आहे.